नमस्कार मित्रांनो, आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. ओके, चला. ओके, चलो वेलकम, सगळ्यांचं वेलकम. लाईव्ह मध्ये आपल्याला सगळ्यांचं वेलकम. मित्रांनो, टॉपर्स टेस्ट सिरीज 2.0 मध्ये आपण आज 5व्या टेस्टचं डिस्कशन बघतोय. ओके, पाठीमागे 4थ्या टेस्टचं डिस्कशन व्यवस्थित पद्धतीने पूर्ण झालं. 1 ते 4 पर्यंत टेस्ट व्यवस्थित पद्धतीने आपण डिस्कस करून घेतलेले आहेत. मित्रांनो, पाठीमागच्या ज्या टेस्ट आहेत तर त्या ऑलमोस्ट टेस्ट व्यवस्थित पद्धतीने झालेल्या आहेत. पहिली टेस्ट आपली घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना आणि राजकीय घडामोडी याच्यावर पार पडली. त्यानंतर दुसरी टेस्ट संघ राज्य व्यवस्था, संघ व त्याची राज्यक्षेत्रे, नागरिकत्व हे राज्यघटनेचे टॉपिक आणि आर्थिक घडामोडी, अहवाल व निर्देशांक हे मित्रांनो चालू घडामोडीचे प्रश्न. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य याच्यावर तिसरी टेस्ट. ओके, कृषी आणि पर्यावरण ही हे चालू घडामोडी टॉपिक. चौथी टेस्ट राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, त्यानंतर चालू घडामोडीचे 2 टॉपिक. त्यानंतर आता 5वी टेस्ट मित्रांनो पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ, महान्यायवादी आणि महाधिवक्ता या टॉपिक वरती आपण त्या ठिकाणी घेतोय. मित्रांनो, आता उद्या आपली 6वी टेस्ट लगेच आहे. उद्या परवा आपली 6वी टेस्ट आहे. लगेच आपण त्याही ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, 5व्या टेस्टचं सविस्तर डिस्कशन आज आपण बघूयात. ठीक आहे, चला मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. चला, सगळ्यांनी सोबत राहायचंय, सगळ्यांनी व्यवस्थित पद्धतीने मला रिस्पॉन्ड करायचा. क्लिअर होत आहे? चला, सगळ्यांनी लाईव्ह करायचंय. बापरे, आज तर रेकॉर्डच 100 पेक्षा जास्त आज लाईव्ह आले सगळे. ठीक आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. ओके, चलो गणेश, गुड इव्हिनिंग. ओके, चलो सगळ्यांनी कमेंट्स करत राहा. बघा मित्रांनो, पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. योग्य विधान बघा विचारले तुम्हाला. पंतप्रधान हे देशाच्या शासन व्यवस्थेचे प्रमुख असतात का? मित्रांनो बघा, पंतप्रधान हे देशाच्या शासन व्यवस्थेचे प्रमुख असतात. 100% विधान बरोबर आहे. ओके, पंतप्रधान हे देशाचे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. यस मित्रांनो, त्याला पण बघा 2 हेड असतात आपल्याकडे, नॉमिनल ओके आणि दुसरे असतात रियल. कळते? नॉमिनल हेड राष्ट्रपती असतात, तर रियल हेड हे देशामध्ये प्राईम मिनिस्टर असतात. D0 डी फॅक्टो असं पण त्यांना त्या ठिकाणी मित्रांनो नावं आहेत. हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. मित्रांनो, पंतप्रधानाबाबत घटनेच्या कलम 75 व 76 मध्ये तरतूद आहेत. मित्रांनो, तुम्हाला हे माहित पाहिजे की 76 हा आपला महान्यायवाद्याबाबत आहे. कशाबाबत आहे? महान्यायवाद्याबाबत आहे. इथं हे कलम कशाला येईल? कळतंय का मी काय म्हणतो ते? इथं हे कलम कशाला येईल? ओके, 76 हे कलम महान्यायवाद्याबाबत आहे. इथं हे कलम कशाला येईल रे? कळतंय मी काय म्हणतो ते? हे लक्षात ठेवा. पंतप्रधानाची नियुक्ती व निवडीबाबत घटनेत कोणतीही तरतुदी नाहीत. मित्रांनो, इकडे बघा, पंतप्रधानांच्या नियुक्ती आणि निवडीबाबत घटनेत कोणतीही तरतूद नाही. का? कारण मित्रांनो, भारतीय संविधानाचं जे कलम 75 सब क्लॉज 1 आहे त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील. या व्यतिरिक्त मित्रांनो, पंतप्रधानांच्या निवडीबाबत, नियुक्तीबाबत संविधानात कोणत्याच तरतुदी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळत नाहीत. ओके मित्रांनो, इथं 75-76च्या ऐवजी काय पाहिजे? 74 व 75 असा शब्द प्रयोग पाहिजे. 76 मुळे चुकलेला आहे. एलिमिनेशन मेथड वापरायचंय. कळीत गेला. उत्तर 2 नंबरचा पर्याय आहे. मित्रांनो, नीट सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. प्रत्येक प्रश्नामध्ये मी बेसिक मॅक्झिमम कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, दुसरा प्रश्न बघा इथं. मुख्यमंत्र्याबद्दल मी पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असं मिक्सअप प्रश्न घेतलेत. मुख्यमंत्र्याबद्दल अयोग्य विधान शोधा. अयोग्य विधान म्हटलंय बघा, ते राज्याच्या शासन व्यवस्थेचे प्रमुख असतात. हो, देशाच्या कोण रे? प्राईम मिनिस्टर. राज्याच्या कोण रे? चीफ मिनिस्टर. कारण संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मित्रांनो ही 2 पदं अत्यंत महत्वाची आहेत. त्यांना घटनेने काही सोविकाधिकार प्रदान केलेत. मित्रांनो, घटनेनं मुख्यमंत्र्यांना एकही सोविकाधिकार दिलाय का रे? नाही. घटनेनं राज्यपालांना, नीट आहे का, घटनेनं कुणाला रे? राज्यपालांना सोविकाधिकार दिलेत. मित्रांनो, राज्यपालाचे सोविकाधिकार 2 प्रकारचे आहेत. एक घटनात्मक आणि दुसरं काय रे? प्रासंगिक. मित्रांनो, पाठीमागे आपण शब्द याच्यावरती प्रश्न डिझाईन केला का नाही? बर, प्रासंगिक सोयीकाधिकार हे राष्ट्रपतीला पण आहेत. एस्किनो रे. आणि घटनात्मक सोयीधिकार हे मात्र फक्त कोणाला रे मित्रांनो? राज्यपालांनाच आहेत. हे राज्यपालाला पण आहेत आणि हे राष्ट्रपतीला पण आहेत. ओके, हे आपण पाठीमागे ऑलरेडी डिझाईन केलेला आहे प्रश्न मागच्या टेस्टला. ओके,
त्यामुळे त्यांना घटनेनं काही नाही मित्रांनो, एक पण नाही दिला. एमआरआय कसं डिझाईन केलंय बघा. मुख्यमंत्र्यांच्या नियुक्ती व निवडीबाबत घटनेत कोणतीच तरतूद नाही. मित्रांनो 164 क्लॉज 1 मध्ये एवढंच सांगितलंय की राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील. या व्यतिरिक्त भारतीय संविधानात काहीच तरतुदी नाहीत मित्रांनो. मग मला सांगा, राज्यपालाला वाटतील त्याला ते मुख्यमंत्री बनवतील का रे? असं नाही मित्रांनो. संसदीय संकेत सांगतो, ज्याचं लोकसभेमध्ये बहुमत आहे अशा पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपतींनी प्राईम मिनिस्टर बनवलं पाहिजे आणि राज्यामध्ये ज्या पक्षाच्या ज्या युतीच्या नेत्याला विधानसभेमध्ये बहुमत आहे अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी राज्यपालांनी काय बनवलं पाहिजे रे? मुख्यमंत्री बनवलं पाहिजे. अर्थातच जर विधानसभा ही हंग असेंब्ली असेल, कोणत्याच पक्षाला जर त्या ठिकाणी बहुमत नसेल तर मित्रांनो त्या ठिकाणी राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील सेंट्रलमध्ये स्टेटमध्ये प्रासंगिक सोयीक अधिकारांचा वापर करू शकतात. ही गोष्ट पुढे आहे. क्लिअर होतं मी काय म्हणतो ते? तर या गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने लक्षात आल्या पाहिजेत. तर इथं 2 नंबरचा पर्याय हा चुकलेला आहे. ओके, तर 3 नंबरवर व्यवस्थित पद्धतीने आता तुम्हाला एक्सप्लेन झाला असेल. ओके, चला जायचं पुढं. पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांनी बहुमत सिद्ध करण्याची पद्धत किंवा घटनेत तरतूद नाही. कळलं होतं मित्रांनो? आताच जे तमिळनाडूमध्ये घडलं ते चुकीचंच घडलं. कारण आपल्या संविधानाला असं अपेक्षित नाही की मित्रांनो बहुमत सिद्ध पंतप्रधानांची किंवा मुख्यमंत्र्यांची शपथ घेण्यापूर्वी त्या ठिकाणी बहुमत सिद्ध केलंच पाहिजे. कळतं मी काय म्हणतो ते? सुप्रीम कोर्ट असं म्हणतं एखाद्या व्यक्तीला आधी पीएम किंवा सीएम नेमा आणि त्याला ठराविक कालावधीमध्ये बहुमत सिद्ध करायला सांगा. क्लिअर होत आहे? हे बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीस पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पदी नियुक्त करण्यापूर्वी त्यांनी बहुमत सिद्ध केलंच पाहिजे असं घटनेला अजिबात अपेक्षित नाही मित्रांनो. असं आपल्या घटनेला अजिबात अपेक्षित नाहीये. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, हे सुप्रीम कोर्ट बोलतंय, हे सुप्रीम कोर्टाचं वाक्य आहे. पंतप्रधानपदी नेमणूक होताना ती व्यक्ती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असावा असं घटनात्मक बंधन नाही. मित्रांनो आपल्या भारतीय संविधानामध्ये असं सांगितलंय की देशाचे प्राईम मिनिस्टर असतील, देशाचे मुख्यमंत्री असतील, हे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य असतील. कळतंय? प्राईम मिनिस्टर हे लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य असतील, खाली मुख्यमंत्री विधानसभा असेल तर विधान परिषद अशा कुठल्याही सभागृहाचे सदस्य असतील. कळतं मी काय म्हणतो ते? सुप्रीम कोर्ट तर पुढे जाऊन बोलले कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती सुद्धा प्राईम मिनिस्टर किंवा चीफ मिनिस्टर बनू शकतो. फक्त शपथ घेतल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये त्यांना कुठल्याही एका सभागृहामध्ये मित्रांनो निवडून यावं लागेल. अर्थातच त्यांना ते कंपल्सरी आहे. जर ते निवडून येऊ शकले नाहीत तर त्यांना त्या ठिकाणी मित्रांनो सभागृहाच्या सदस्यत्वाचा काय करावं लागेल? राजीनामा द्यावा लागेल. कळलं होतं मित्रांनो काय म्हणतो ते? तर इथं 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. वरील सर्वच विधान या ठिकाणी बरोबर आहेत. लाईन टू लाईन या ठिकाणी मित्रांनो मी प्रश्न बनवलेत. लाईन टू लाईन. ओके, पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा आताच पाठीमागचा कंटेंट इथं कव्हर झाला. बघा तुम्हाला वाटेल की तेच कंटेंट पुढे चाललाय. आता मित्रांनो आपण 4-5 टॉपिक घेतोय, लाईन टू लाईन प्रश्न बनवतोय. बरं प्रश्नाची संख्या खूप जास्त ठेवलेली आहे. घटनात्मक दृष्ट्या पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री हे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य असू शकतात. मी आताच बोललेलो आहे. कळतंय? पण जनरली सामान्यतः हे पंतप्रधान लोकसभेचेच सदस्य असतात. जनरली शब्द वापरलाय मी तर. सामान्यपणे ते लोकसभेचे सदस्य असावेत असं कुठलंही बंधन नाही. ते कनिष्ठ सभागृहाचेच असावेत असं कुठलंही बंधन नाही मित्रांनो या ठिकाणी. क्लिअर होतं मी काय म्हणतो ते? तर असं आपल्या संविधानामध्ये नमूद आहे. ओके, पंतप्रधानांनी सामान्यपणे कनिष्ठ सभागृहातूनच निवडले जातात. आतापर्यंत 3 व्यक्तींनी राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान पद भूषवलेलं आहे. आता मित्रांनो इथं बऱ्याच लोकांची गफलत होऊ शकते. आतापर्यंत 3 व्यक्तींनी राज्यसभेचे, आता तुम्ही तर म्हणसाल एकूण 4 व्यक्ती आहेत ज्या राज्यसभेतून प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत. एकूण 4 व्यक्ती आहेत. कळतंय? पण मित्रांनो एक व्यक्ती अशी आहे एच डी देवेगौडा, हे राज्यसभेचे सदस्य नसताना प्राईम मिनिस्टर बनले होते. आपण डिझाईन काय बनलाय? राज्यसभेचे सदस्य असताना एकूण 3 व्यक्ती प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत. 100% बरोबर आहे. एकूण 4 व्यक्ती राज्यसभेतून प्राईम मिनिस्टर झालेले आहेत. पण एच डी देवेगौडा यांचा अपवाद आहे मित्रांनो. एच डी देवेगौडा 1996 ला राज्यसभेचे सदस्य नसताना प्राईम मिनिस्टर बनले होते. नंतर 1997 ला सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा चॅलेंज केलं गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती सुद्धा प्राईम मिनिस्टर पदी नेमला जाऊ शकतो. पुढच्या 6 महिन्यामध्ये त्यांनी लोकसभा किंवा राज्यसभेच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त केलं पाहिजे. एच डी देवेगौडा त्याला अपवाद आहेत मित्रांनो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे. नंतर मनमोहन सिंग हे 2004-2009, इंदिरा गांधी असतील, आय के गुजराल असतील, हे 3 व्यक्ती मित्रांनो राज्यसभेचे सदस्य ऑलरेडी होते. नंतर ते
पंतप्रधानपदी नेमले गेलेले आहेत, हे लक्ष ठेवा. म्हणून या ठिकाणी हे 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. मी अजून एक प्रश्न पुढे डिझाईन केलेला आहे, तुमचं कन्फ्युजन तिथं दूर होऊन जाईल. क्लिअर होतंय? चला, ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे कनिष्ठ सभागृहाचे सदस्य असले पाहिजे. मित्रांनो यस, तिथलं जे कनिष्ठ सभागृह आहे हाऊस ऑफ कॉमन्स, तिथं दुसरं वरिष्ठ सभागृह आहे हाऊस ऑफ लॉर्ड्स. मित्रांनो हाऊस ऑफ लॉर्ड्सला मी काय म्हणतो नीट लक्ष ठेवा. हाऊस ऑफ लॉर्ड्सला मित्रांनो त्या ठिकाणी हाऊस ऑफ लॉर्ड्सला मित्रांनो त्या ठिकाणी जो काही प्राईम मिनिस्टर आहे तर तो प्राईम मिनिस्टर निवडण्याचा काय अधिकार नाही, हे लक्ष ठेवा. कुठं? हाऊस ऑफ लॉर्ड्सला. नीट लक्ष ठेवायचं, कळतंय? चला, म्हणजे पंतप्रधान हे कुठले रे? कुठले सदस्य असतात? तर पंतप्रधान हे तिथं ब्रिटनमध्ये कनिष्ठ सभागृहाचेच सदस्य असतात. ही गोष्ट त्या ठिकाणी क्लिअर करून ठेवा मित्रांनो. क्लिअर होतंय मी काय म्हणतो ते? ओके, जायचंय पुढं. ओके चलो, म्हणजे तिथं हाऊस ऑफ लॉर्ड्सचा म्हणजेच वरिष्ठ सभागृहाचा व्यक्ती ब्रिटनमध्ये प्राईम मिनिस्टर बनू शकत नाही, पण भारताच्या तरतुदीमध्ये वरिष्ठ किंवा कनिष्ठ कोणत्याही सभागृहाचा व्यक्ती प्राईम मिनिस्टर बनू शकते अशी तरतूद आहे. कळलं होतंय? चला, इथं काही चुकलंय का? तर काहीच चुकलेलं नाही. बऱ्याच लोकांना इथं 3 नंबर मध्ये क मध्ये डाऊट येऊ शकतो, पण तसं काही नाही. पुढे बघा मित्रांनो, पंतप्रधान पदांबद्दल अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, त्यांना भारताचे सरन्यायाधीशांद्वारे शपथ दिली जाते. मित्रांनो बघा, हे जे पंतप्रधान असतात हे पंतप्रधान मित्रांनो हे मंत्री म्हणूनच शपथ घेतात. काय म्हणून शपथ घेतात? मंत्री म्हणूनच शपथ घेतात मित्रांनो. कळतंय? मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कलम 75 नुसार जे काही मंत्री आहेत, आता सब क्लॉज सांगत बसत नाही, पुढे त्याच्यावर प्रश्न डिझाईन केलाय. भारतीय संविधानाच्या कलम 75 सांगा 3 कळतंय नुसार मंत्र्यांना शपथ देण्याचं काम मित्रांनो कोणाचं आहे? राष्ट्रपतीचं आहे. आणि हे जे पंतप्रधान असतात हे पंतप्रधान एक मंत्री म्हणूनच शपथ घेतात. त्यांना पंतप्रधान म्हणून शपथ स्वतंत्र दिली जात नाही. आणि मंत्र्यांना शपथ मित्रांनो सरन्यायाधीश देतात का? तर मित्रांनो मंत्र्यांना शपथ कोण देतात? राष्ट्रपती देतात. राष्ट्रपतींना शपथ सरन्यायाधीश देतात. मंत्र्यांना शपथ कोण देतात? राष्ट्रपती देतात. हे लक्ष ठेवा. पहिलंच वाक्य या ठिकाणी चुकलेलं आहे. त्यांना पंतप्रधान म्हणून शपथ न देता केंद्रीय मंत्री म्हणून शपथ दिली जाते. ऑब्विसली हे बरोबर आहे. आणि तिसऱ्या अनुसूचीनुसार मित्रांनो त्या ठिकाणी शपथेचे फॉर्मॅट दिलेले आहेत. या तिसऱ्या अनुसूचीमध्ये 16वी घटना दुरुस्ती झालेली आहे, त्याच्यावर आपण पुढे बोलणारच आहोत. चला, ओके, 1 नंबरचा पर्याय चुकला. मित्रांनो बघा, पंतप्रधान पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. योग्य विधानांचा पर्याय निवडा. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांचा कार्यकाळ घटनेत नमूद आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांचा कार्यकाळ घटनेत नमूद नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या पदांचा कार्यकाळ घटनेत नमूद नसतो मित्रांनो ती पद केंद्रामध्ये राष्ट्रपतींच्या मर्जीनं, राज्यामध्ये राज्यपालांच्या मर्जीनं मित्रांनो त्या ठिकाणी पद धारण करतात. आणि मग मित्रांनो पंतप्रधान हे राष्ट्रपतीच्या मर्जीने तर मुख्यमंत्री हे राज्यपालांच्या मर्जीने मित्रांनो पद धारण करतात. अर्थातच राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील यांच्या मर्जीला कधीपर्यंत किंमत नसते जोपर्यंत पंतप्रधानांचं लोकसभेत बहुमत आहे, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत बहुमत आहे, तोपर्यंत मित्रांनो या लोकांच्या मर्जीला, राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या मर्जीला काही किंमत नसते. हे क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. बघा, त्याच्यामुळे अवाक्य त्या ठिकाणी मित्रांनो चुकलेला आहे. त्यांचा कार्यकाळ काही संविधानात नमूद नाही. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री हे अनुक्रमे राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या मर्जीने पद धारण करतात. 100% बरोबर आहे. जोपर्यंत पंतप्रधानांचं लोकसभेत बहुमताचं समर्थन आहे तोपर्यंत त्यांना मित्रांनो पदावरून दूर केलं जाऊ शकत नाही. हे या ठिकाणी काय करा, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर होतंय का मी काय म्हणतो ती? ओके, हे वाक्य इथं जरा खाली आहे, इथलं वाक्य टाईप करायचं राहिलंच बघा. ड वाक्य 6 नंबर मध्ये ड वाक्य टाईप करायचं राहिले बघा. अ ब क. ओके, अ ब क. ओके, यस, ड जे वाक्य आहे ते ड वाक्य या ठिकाणी मी जेव्हा प्रश्न टायपिंगला दिले, यस, ड ऑप्शन प्रिंट झालेला नाही. ओके, असू द्या, काय अडचण नाही. पण आता बघा अ ब क मध्ये तरी सांगा बरं एखादं बरोबर. बघा पंतप्रधान 100% चुकलाय. ओके, 100% चुकलाय, 100% चुकलाय. ओके, सध्या ब आणि क तरी बरोबर आहेत. ब आणि क तरी बरोबर आहेत. ड इथं मी लिहितानाच ड ऑप्शन लिहिला गेला नाही माझ्याकडून. टायपिंगला पाठवतानाच ड ऑप्शन माझ्याकडून पाठवला गेला नाही. ओके, असू द्या, काही अडचण नाही. सध्या एवढं तरी लक्षात ठेवा. ओके, हा,
मग असं आपण म्हणू जनरली त्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 5 वर्ष असतो जनरली, असं आपण म्हणू शकतो. किंवा त्यांचा कार्यकाळ हे येस 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 गणेश सर, थँक्यू. सगळ्या कंटेंट आपण कव्हर करतो. ओके, चला. असू द्या, ड आपण इथं टाईप केलेला नाहीये, झाला पण नाही, असू द्या, काय अडचण नाही. ब कडे उत्तर घ्या सध्या, ब आणि क तरी उत्तर घ्या. चला, पंतप्रधानांची राष्ट्रपती संदर्भात कार्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद आहेत? मित्रांनो लक्ष ठेवा, कळतंय हे, नीट लक्ष ठेवा. हे जे 78 कलम आहे, हे 78 कलम. ओके, मला चला लगेच तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा, 76, 77, 79 ही 3 कलम काय आहेत? लगेच तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं, तोपर्यंत मी कलम 78 सांगतो. मित्रांनो, पंतप्रधानाची राष्ट्रपती संदर्भात मित्रांनो एकूण 3 कर्तव्य आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, संघराज्याच्या प्रशासनाच्या संदर्भात सर्व किंवा इत्थंभूत माहिती राष्ट्रपतींना उपलब्ध करून देणं हे प्राईम मिनिस्टरचं कर्तव्य आहे. 2, संघराज्याच्या संदर्भामध्ये जर राष्ट्रपतींनी स्वतःहून काही माहिती मागवली तर ती त्यांना उपलब्ध करून देणं. 3, एखाद्या मंत्र्याने जर वैयक्तिकपणे एखादा निर्णय घेतला असेल, तो निर्णय राष्ट्रपतींना कळवला गेलेला आहे, आणि जर राष्ट्रपतींना असं वाटला की एक त्या वैयक्तिक मंत्र्यांना घेतलेला निर्णय सर्व मंत्रिमंडळाच्या विचाराने घ्यायला हवा होता, असं जर राष्ट्रपतींनी संदर्भित केलं तर राज्यपालांना तो निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवावाच लागतो. ही गोष्ट त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही विसरू नका. ही 3 जी कर्तव्य आहेत, ही 3 कर्तव्य मित्रांनो त्या ठिकाणी कलम 78 मध्ये आहेत. आणि सेम अशी 3 कर्तव्य सीएम ची मित्रांनो राज्यपाला संदर्भात आहेत. कोणा संदर्भात आहेत? राज्यपाला संदर्भात आहेत. कोणा संदर्भात आहेत? राज्यपाला संदर्भात आहेत. ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. मला कोण सांगेल? पुढेच बघा, इथं टाकलंय मुख्यमंत्र्याची राज्यपाला संदर्भातील जी कार्य आहेत तर ती कार्य घटनेच्या कोणत्या कलमात नमूद आहेत? बघा, ओके, इथं कलम आहे मित्रांनो 167. सेम मित्रांनो मला सांगा बरं, ही कलम 76 कलम काय आहे? 77 कलम काय आहे? आणि मित्रांनो त्या संदर्भामध्ये जर तुम्ही बघितलं तर कलम 79 कलम काय आहे सांगा बर. ओके, विद्या मॅडम म्हणतात 76 कलम महानिवेद्याचं आहे, बरोबर. सांगा. ओके, सगळे ओके आहेत? चला, ओके, चलो आहेत सगळी ओके, सगळी ओके पैकी आहेत. चला, काही अडचण नाही, सांगा. जरा थोडी तुम्ही पण घ्या ना कष्ट. सांगा, भारतीय संविधानाचा कलम 77 व भारतीय संविधानाचा कलम 166. यस, कलम 77 भारत सरकारचं कामकाज चालवणं कलम 77 मध्ये आहे, आणि कलम 166 मध्ये राज्य सरकारचं कामकाज चालवणं. यस, बरोबर आहे. चलो, कलम 76 मध्ये महान्यायवादी आहे, कलम 165 मध्ये महाधिवक्ता आहे. मित्रांनो कलम 79 मध्ये संसदेची रचना आहे, कलम 168 मध्ये राज्य विधिमंडळाची रचना आहे. यस, ओके, सगळी कलम लक्ष ठेवा. तर इथं कलम 78 आहे, आणि सेम मुख्यमंत्र्याची राज्यपाला संदर्भात जी कर्तव्य आहेत ते भारतीय संविधानाच्या कितीनुसार आहे? कलम 168 नुसार, 167 नुसार आहे. ते 3च कर्तव्य आहेत मित्रांनो, की राज्याच्या प्रशासनाची माहिती राज्यपालांना देणं, राज्यपालांनी जर माहिती मागवली तर ती त्यांना उपलब्ध करून देणं, आणि एखाद्या मंत्र्याने घेतलेला वैयक्तिक निर्णय राज्यपालांनी संदर्भित केल्यास तो संपूर्ण मंत्रिमंडळाच्या समोर ठेवणं. यस, ओके, चलो, कलम 167. पुढीलपैकी पंतप्रधानाचे राष्ट्रपती संदर्भात कोणते कार्य नाही? बघा मित्रांनो, आता तुम्हाला जर असं वाटलं तर मी इथं ती कार्य या ठिकाणी टाकलेले आहेत. ओके, इथं 78 बघा, संघराज्याच्या प्रशासकीय कारभारासंदर्भात मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राष्ट्रपतींना कळवणं, राष्ट्रपती केंद्र शासनाच्या प्रशासनासंदर्भात जी माहिती मागवतील ती त्यांना उपलब्ध करून देणं, मंत्र्यांनी वैयक्तिक घेतलेला निर्णय राष्ट्रपतींनी संदर्भित केल्यास मंत्रिमंडळाच्या किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विचारार्थ सादर करणं, ही 3 कर्तव्य बघा. सेम 3 कर्तव्य इथं 167 मध्ये सेम 3 कर्तव्य आहेत. ते राज्यपालांना विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला देऊ शकतात. देऊ शकतात का? पुढीलपैकी मुख्यमंत्र्याचे राज्य विधिमंडळाच्या संदर्भात. ओके, अरे नाही डिझाईन केला का? ओके, नाही डिझाईन केला, 167 वर प्रश्न डिझाईन केला नाही. ओके, असू द्या. सेम 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 हा जो 78 वर प्रश्न आहे तो सेम 167. मित्रांनो इथं बघा,
संघराज्याच्या ऐवजी फक्त राज्य शब्द टाका. ओके. आणि इथं राष्ट्रपतीच्या ऐवजी शब्द राज्यपाल टाका. ओके. इथं राष्ट्रपतीच्या ऐवजी शब्द राज्यपाल टाका. इथं राज्य शासन करा. कळतंय? इथं राष्ट्रपतीच्या ऐवजी राज्यपाल शब्द टाका. सेम 167 इथं डिझाईन होतो. सेम अगदी 167 या ठिकाणी एकदम व्यवस्थित पद्धतीने डिझाईन होऊन जातो. त्यामुळे मित्रांनो आगामी काळामध्ये तुम्हाला 167 प्रश्न विचारला जाईल, 78 परीक्षेला विचारला जाईल. तर सगळं छानपैकी काय करा, करून ठेवा. क्लिअर होत आहे? चलो. हा छान, सगळ्यांनी अशीच उत्तरं द्या. जायचं पुढं. पुढीलपैकी मुख्यमंत्र्याचे राज्य विधिमंडळाच्या संदर्भात कोणतं कर्तव्य आहे? मुख्यमंत्र्याची 3 प्रकारची कर्तव्य असतात. मंत्रिमंडळाच्या संदर्भात, राज्य विधानमंडळाच्या संदर्भात आणि मित्रांनो राज्यपालाच्या संदर्भात. राज्यपालाच्या संदर्भात 3 आहेत. ते आत्ताच आपण पाठीमागे डिस्कस केली. मंत्रिमंडळाच्या संदर्भात मंत्र्यांमध्ये खाते वाटप करणं, राष्ट्रपतींना मंत्र्याच्या नेमणुकीबाबत शिफारशी करणं असेल, मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगणं असेल किंवा त्यांनी राजीनामा नाही दिला तर राष्ट्रपतींना त्याचा राजीनामा घेण्यासंदर्भात संदर्भित करणं असेल. क्लिअर होत आहे? तर हे सगळं मित्रांनो मंत्रिमंडळाच्या संदर्भात सीएमचे फंक्शन्स असतात. आता आपण राज्य विधिमंडळाच्या संदर्भात सीएमचे फंक्शन्स बघूयात. ते राज्यपालांना विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला देऊ शकतात. 100% बरोबर आहे. आणि राज्यपालांवरती हा सल्ला मित्रांनो बंधनकारक सुद्धा असतो, कारण सीएमची विधानसभेमध्ये मेजॉरिटी असते आणि एकदा सल्ला दिला तर तो माघारी पण घेता येत नाही. हे लक्ष ठेवा. ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणं, स्थगित करणं याबाबत राज्यपालांना सल्ला देतात. ऑब्व्हियसली राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलावणं असेल, स्थगित करणं असेल, हे सगळ्या पॉवर जरी राज्यपालाच्या असल्या तरी त्यांना सल्ला देण्याचं काम मित्रांनो मुख्यमंत्री करत असतात. हे लक्षात ठेवा. ते सभागृहामध्ये शासकीय धोरणांची घोषणा करत असतात. 100% मित्रांनो. मित्रांनो ते ज्या मुख्यमंत्री ज्या सभागृहाचे सदस्य आहेत तिथले ते लीडर ऑफ द हाऊस असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी सभागृहामध्ये शासकीय धोरणांची घोषणा करण्याचं काम हे अत्यंत महत्वाचं काम मित्रांनो त्यांच्याच मार्फत केलं जातं. ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सर्व कार्य त्यांची या ठिकाणी आहेत. पुढे बघा मित्रांनो, मुख्यमंत्र्याबाबत योग्य विधानांचा पर्याय निवडा. ते राज्यपाल व मंत्रिपरिषद यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. 100% बरोबर आहे. ते सर्वसाधारणपणे वरिष्ठ सभागृहाचे नेते असतात. मित्रांनो मी काय म्हणतोय नीट लक्ष ठेवा. ते सर्वसाधारणपणे वरिष्ठ सभागृहाचे नेते असतात. वरिष्ठ सभागृहाचे नेता नसतात मित्रांनो. ते सर्वसाधारणपणे कनिष्ठ सभागृहाचे नेते असतात. बघा मी आताच तुम्हाला सांगितलं. बघा सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता ही 2 महत्वाची पद असतात मित्रांनो. सभागृह नेता हे पद गव्हर्नमेंट पार्टीकडे असतं आणि विरोधी पक्ष नेता हे पद ज्या विरोधी पक्षाकडे सभागृहाच्या 110 जागा त्यांनी जिंकलेल्या अशाकडे त्या ठिकाणी मित्रांनो विरोधी पक्ष नेता हे पद दिलं जातं. 1969 मध्ये त्या पदाला अधिकृत मान्यता देण्यात आली. 77 मध्ये त्याला कायदेशीर दर्जा देण्यात आला. हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. मित्रांनो लीडर ऑफ द हाऊस हे दोन्ही सभागृहासाठी असतात. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ज्या सभागृहाचे सदस्य आहेत तिथले ते लीडर ऑफ द हाऊस म्हणून काम करतात आणि दुसऱ्या सभागृहामध्ये समोरच्या सभागृहामध्ये ते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या मंत्र्याला तिथला लीडर ऑफ द हाऊस म्हणून नेमत असतात. ही लीडर ऑफ द हाऊस बद्दल थोडक्यात माहिती. मित्रांनो मी आता सांगितलं पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे सर्वसाधारणपणे जनरली कनिष्ठ सभागृहातूनच निवडले जातात. त्याच्यामुळं सर्वसाधारणपणे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे कनिष्ठ सभागृहाचेच लीडर ऑफ द हाऊस म्हणून काम करतात. मी बघा नीट शब्द प्रयोग वापरतोय, जनरली वगैरे वगैरे असे शब्द प्रयोग वापरतोय. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायला स्कोप आहे. कळतंय? हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथं वरिष्ठ सभागृह नाही. राज्यपाल त्यांच्या सल्ल्याने विविध उच्च पदस्थाच्या नेमणुका करत असतात. 100% बरोबर आहे. मित्रांनो राज्य स्तरावरती ज्या विविध उच्च पदस्थाच्या नेमणुका होत असतात त्या उच्च पदस्थाच्या नेमणुका या बाबतीमध्ये राज्यपालांना सल्ला देण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात. आणि मग त्याच्यामध्ये मित्रांनो महाधिवक्ता असेल त्यानंतर मित्रांनो तुम्ही अजून बघितलं तर राज्य निवडणूक आयुक्त असतील. त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही पुढे पण बघितलं तर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल. अशा अनेक संस्था आहेत ज्या मित्रांनो संस्था राज्य पातळीवरती काम करत असतात आणि त्या संस्थांचे जे काही हेड असतात तर ते हेड मित्रांनो त्या ठिकाणी नेमण्याचं काम राज्यपाल करत असतात, पण त्यांना सल्ला देण्याचं काम मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री करत असतात. ते राज्य नियोजन मंडळाचे मित्रांनो पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर 100% जो स्टेट प्लॅनिंग कमिशन आहे तर त्याचे मुख्यमंत्री हेच अध्यक्ष असतात. हे त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. मित्रांनो अ ब क ड यापैकी ब आपण इथं बाजूला करतोय तर अ क आणि ड याच्यासोबत आपण जातोय. हे लक्षात ठेवा. मित्रांनो पुढे बघा मी काय म्हणतोय बघा. पुढे अजून काही गोष्टी आहेत बघा.
पंतप्रधान पदाबद्दल योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, ते देशाचे परकीय धोरण आखण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. 100% बरोबर आहे. देशाची जी काही फॉरेन पॉलिसीज असतात, देशाची जी काही सगळी परकीय धोरण असतात, त्या संदर्भामध्ये जरी घोषणा राष्ट्रपती करत असले तर ते बनवण्यामध्ये, ते तयार करण्यामध्ये मित्रांनो पंतप्रधानांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. ते देशाच्या शासकीय सेवांचे प्रशासकीय व राजकीय प्रमुख असतात. मित्रांनो इथं बघा शासकीय सेवांना 2 प्रकारचे प्रमुख असतात. एक प्रशासकीय प्रमुख, हे मित्रांनो केंद्रीय सचिव असतात. तर राजकीय सचिव हे मित्रांनो प्राईम मिनिस्टर असतात. राज्यामध्ये आला तर राज्याच्या सेवाचे प्रशासकीय प्रमुख हे राज्याचे मुख्य सचिव असतात. हे राज्याचे काय असतात रे? त्या ठिकाणी मित्रांनो मुख्य सचिव असतात. आणि राजकीय प्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असतात. हे राज्यामध्ये पण तेच चालत आलंय, हे केंद्रामध्ये पण तेच चालत जाणार. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रशासकीय प्रमुख हे वेगळे असतात, केंद्रीय सचिव असतात. राज्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव असतात. राजकीय प्रमुख हे केंद्रामध्ये प्राईम मिनिस्टर असतात, राज्यामध्ये चीफ मिनिस्टर असतात. त्यामुळे ते प्रशासकीय प्रमुख चुकलाय. ते राष्ट्रपतींना लोकसभा किंवा राज्यसभा बरखास्त करण्याचा सल्ला देऊ शकतात. मित्रांनो लोकसभेचा कार्यकाळ हे 5 वर्ष आहे. मुदतपूर्व तिचं विसर्जन केलं जाऊ शकतं. ते विविध परिस्थितीमध्ये होतं, त्याच्यावरती आपण पुढे बोलणारच आहोत. पण राज्यसभा मित्रांनो स्थायी सभागृह आहे, तिचा कार्यकाळ नाही. परमनंट सभागृह आहे. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य रिटायर्ड होतात, पुन्हा तेवढे सदस्य भरले जातात. मित्रांनो स्थायी सभागृह आहे, त्यामुळे राज्यसभा ही बरखास्त केलं जात नाही. इथं मित्रांनो 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कळतंय मी काय म्हणतो ते? हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, जायचं पुढं. पंतप्रधान हे पुढीलपैकी कोणत्या आयोग किंवा संस्था यांच्या अध्यक्ष असतात? मित्रांनो इथं बघा, विभागीय परिषद, झोनल कौन्सिल. 1956 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी संकल्पना काढली की आपण देशाचे 5 झोन तयार करू आणि प्रत्येक झोनसाठी एक आपण झोनल कौन्सिल तयार करू. मित्रांनो हे जे काम आहे किंवा हे जी शिफारस आहे ती मित्रांनो त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1956 ला केली. आणि त्या ठिकाणी मित्रांनो 1956 ला मित्रांनो या भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर झोनल कौन्सिलचा जो काही युग आहे, झोनल कौन्सिलचा ट्रेंड मित्रांनो त्या ठिकाणी सुरू झाला. तर ह्या झोनल कौन्सिल ह्या वैधानिक संस्था आहेत आणि ह्याचा अध्यक्ष कोण असतात? तर ह्याचा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतात. हे लक्ष ठेवा. प्राईम मिनिस्टर हे इंटर स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष असतात, ना की झोनल कौन्सिलचे. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात का? हो. राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे असतात का? हो. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे असतात का? अंतराळ विभागाचे असतात का? हो. आणि मित्रांनो आपली इंटर स्टेट कौन्सिल जे आहे ते भारतीय संविधानाच्या कलम 263 नुसार आहे. याचे अध्यक्ष मित्रांनो कोण असतात? तर ह्याचे अध्यक्ष मित्रांनो प्राईम मिनिस्टर असतात. हे लक्षात ठेवण्याचं काय करा, काम करा. पण हे विभागीय परिषदेचे अध्यक्ष जे असतात ना ते आपले केंद्रीय गृहमंत्री असतात. हे लक्षात ठेवा. सध्या भारतामध्ये 6 विभागीय परिषद आहेत. हे लक्षात ठेवा. 1956 ला 5 आणि 1971 ला 6वी परिषद त्या ठिकाणी तयार करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो ब काटा उत्तर मित्रांनो 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी मिळून जातंय. एसी खूप चालू झाली, सर्दी झाली एसी ना. पुढे की कोणत्या व्यक्ती राज्यसभेतून पंतप्रधानपदी निवडले गेलेले आहेत? बघा मी काय म्हटलं, राज्यसभेतून निवडले गेलेले आहेत. राज्यसभेचे सदस्य असताना वगैरे असं बोललो का मी? नाही. मग आता इथे सगळ्याच व्यक्ती घ्या, की ह्या 4 व्यक्ती आहेत. तर ह्या 4 व्यक्ती राज्यसभेतून प्राईम मिनिस्टर झाल्या होत्या. पण मी तुम्हाला देवेगौडा साहेबांच्या बाबतीमध्ये काय सांगितलं? तर देवेगौडा हे राज्यसभेचे सदस्य नसताना काय बनलेले होते मित्रांनो? प्राईम मिनिस्टर बनलेले होते. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, चला. त्यामुळे इथं वरील सर्व उत्तर तुम्ही घेतलं तरी चालतंय. मुख्यमंत्र्याबद्दल अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. ते विभागीय परिषदेचे उपाध्यक्ष असतात का? हो मित्रांनो. बाय रोटेशन विभागीय परिषदेचे जे काही उपाध्यक्ष पद आहे ते संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जात असतं. अर्थातच त्याचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो. हे लक्षात ठेवा. ओके. ते आंतरराज्य परिषदेचे, राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य म्हणून काम करतात. तर 100% बरोबर आहे. ते तिथले सदस्य म्हणून काम करत असतात. हे लक्षात ठेवा. ओके. ते राज्यातल्या सर्व शासकीय सेवांचे राजकीय व प्रशासकीय प्रमुख असतात. मी आता सांगितलं की प्रशासकीय प्रमुख हे राज्याचे कोण असतात मित्रांनो? मुख्य सचिव असतात. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ते राज्यातल्या जे काही राज्यातल्या ज्या काही प्रशासकीय सेवा आहेत त्या प्रत्येक प्रशासकीय सेवेचे राजकीय प्रमुख म्हणून मित्रांनो मुख्यमंत्री काम करत असतात. हे लक्षात ठेवा. 3 नंबरचा पर्याय ठिकाणी चुकलेला आहे. अयोग्य जोडू शोधा. मित्रांनो मोरारजी देसाई असतील
हे बिगर काँग्रेस पक्षाचे पहिले पंतप्रधान होते. पी.व्ही. नरसिंहराव असतील, दक्षिण भारतात आलेले पहिले पंतप्रधान होते. यशवी देवेगौडा इतर मागासवर्गीय घटकातले पहिले पंतप्रधान होते. मित्रांनो बघा, अशाही गोष्टी परीक्षेला विचारल्या जात आहेत. मित्रांनो मी मुद्दाम या ठिकाणी असा प्रश्न डिझाईन केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्लिअर होत आहे? हा प्रश्न बघा बरं, बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? याचं उत्तर सांगा बरं, याचं उत्तर सांगा. मी पाणी घेतो तोपर्यंत. ह्याचं उत्तर सांगा. 3. ओके. हा, बीजी खेर नाही विद्या मॅडम, बीजी खेर नाही, बीजी खेर नाही. मित्रांनो बघा, 3 गोष्टी. बॉम्बे राज्य सुरुवातीला, बॉम्बे राज्याचे पहिले मुख्यमंत्री धनजीशा कपूर, दुसरे बीजी खेर आणि तिसरे मोरारजी देसाई. हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढं, आता तिथनं पुढं हे बॉम्बे राज्याचं झालं. हे बॉम्बे राज्याचं पहिले, दुसरे, तिसरे. पहिले धनजीशा कपूर, दुसरे बीजी खेर, तिसरे मोरारजी देसाई. ओके. आता मित्रांनो, बॉम्बे द्वैभाषिक राज्य, दुसरं बॉम्बे द्वैभाषिक राज्य. बॉम्बे द्वैभाषिक राज्याचे पहिले सीएम कोण आहेत? तर मित्रांनो यशवंतराव चव्हाण. ओके, यशवंतराव चव्हाण. सॉरी. हा, बॉम्बे द्वैभाषिक राज्याचे, यस, द्वैभाषिक बॉम्बे राज्य, द्वैभाषिक बॉम्बे राज्य. हा, ओके. एकच मिनिट, तुम्हाला मी करेक्शन करून देतो. ओके, चला जायचं पुढं. बॉम्बे द्वैभाषिक राज्य पहिले सीएम यशवंतराव चव्हाण, आणि त्यानंतर 1 मे 1960 महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याचे फर्स्ट सीएम कोण? यशवंतराव चव्हाणच. यशवंतराव चव्हाणच. हे लक्षात ठेवा. ओके, चला जायचं पुढं. ओके, चलो. चला, हे असं लक्षात ठेवा. ओके, मी बॉम्बे प्रांताचं विचारलंय, बॉम्बे प्रांताचं. बॉम्बे प्रांत विचारलंय, बॉम्बे राज्य विचारलंय, बॉम्बे द्वैभाषिक राज्य विचारलंय. तर काय विचारलंय हे एकदा बघून घ्यायचं मित्रांनो. काय विचारलंय हे एकदा काय करा, बघून घ्या. आता पुढे बघा बरं, पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा संबंध भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमा अन्वये निश्चित केला जातो? सांगा. ह्याचं उत्तर सांगा. 74 आहे का? आहे. 75 आहे का? आहे. 78 आहे का? आहे. वरील सर्व. सांगा बरं, कलम 74 काय आहे? कलम 74. यस, स्लो मिस्टेक. आन्सर काय? आन्सर सांगितलं ना. पहिले हे, दुसरे हे. पहिले धनजीशा कपूर, दुसरे बीजी खेर, तिसरे मोरारजी देसाई. तुम्हाला पहिले विचारले ना बॉम्बे प्रांताचे. पहिले, दुसरे, तिसरे. बॉम्बे राज्य यशवंतराव चव्हाण. बॉम्बे द्वैभाषिक राज्य 1 नोव्हेंबर 1956 यशवंतराव चव्हाण.
1 मे 1960 महाराष्ट्र राज्य, यशवंतराव चव्हाण. बॉम्बे द्वैभाषिक राज्याचे पहिले सीएम. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याचे पहिले सीएम यशवंतराव चव्हाण. पण त्याच्या अगोदर 1 नोव्हेंबर 1956च्या अगोदर आपला बॉम्बे प्रांत होता. तर त्या बॉम्बे प्रांताचे किंवा बॉम्बे राज्याचे पहिले सीएम विचारले जातील. इथे बघा, पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा संबंध भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमानुसार आहे? 3 कलम आहे त्या ठिकाणी. कलम 74 सब क्लॉज 1 मध्ये सांगितलंय राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पीएमच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. यस. 75(1) मध्ये असं सांगितलंय की राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील आणि पंतप्रधानाच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नियुक्ती करतील. डन. यस. आणि कलम 78 मध्ये पंतप्रधानाची राष्ट्रपती संदर्भात 3 फंक्शन्स दिलेत. आपण ते ऑलरेडीच पाठीमागे बघितलेली आहेत. ओके. सेम मित्रांनो, मुख्यमंत्र्याची राज्यपाला संदर्भात कार्य किंवा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा संबंध ही 3 कलम दाखवतात. 163, 164, 167. वरील सर्व याचं उत्तर आहे मित्रांनो. 163 मध्ये 163 1 बघा, 163 मध्ये 1 बघा, 164 मध्ये 1 बघा, 167 मध्ये हे 3 कार्य बघा. 163(1) मध्ये सांगितलं राज्यपालांचे स्वविवेकाधिकार वगळता त्यांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी सीएमच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. 163(1). 164(1) मध्ये काय सांगितलंय? 164(1) मध्ये काय सांगितलंय? चला, राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नियुक्ती करतील. 167 मध्ये 3 फंक्शन्स आत्ताच आपण बघितली. यस. ओके. चलो 1 2 3 1 2 3 सगळंच ऑल ऑफ द अबव. उपपंतप्रधानाबद्दल योग्य विधानाचा पर्याय निवडा. सांगा बरं, उपपंतप्रधानाबद्दल योग्य विधान. भारतीय राज्यघटनेत कोठेही या पदाचा उल्लेख नाही. 100% कुठेही नाही. एक राजकीय सोय म्हणून उपपंतप्रधान असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, ही पद युती आघाडीच्या काळामध्ये मित्रांनो तयार केली जातात. 100% बरोबर आहे. ते केंद्रीय म्हणूनच शपथ घेतात. 100% मित्रांनो. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली म्हणून त्यांना कुठलीही कार्य फंक्शन्स मिळत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी शपथ घेत असताना एक मंत्री म्हणून शपथ घेतली पाहिजे किंवा ते घेतात. पंतप्रधान राष्ट्रपतीच्या सल्ल्यावरून त्याची नियुक्ती करतात. मित्रांनो, पंतप्रधान उपपंतप्रधानाची नेमणूक करतात का रे? नाही मित्रांनो. एक मंत्री म्हणून राष्ट्रपतीच त्यांची त्या ठिकाणी काय करत असतात? नियुक्ती करत असतात. हे लक्षात ठेवा. आतापर्यंत 3 व्यक्तींनी हे पद भूषवलंय. 3 व्यक्ती आहेत का मित्रांनो? 3 व्यक्ती आहेत का सांगा? आतापर्यंत एकूण 7 व्यक्ती आहेत. या 7 व्यक्तींनी आपलं उपपंतप्रधान पद भूषवलेलं आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिलं 1 नंबरला बघा, सरदार वल्लभभाई पटेल असतील. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मोरारजी देसाई असतील. 3 नंबरला मित्रांनो चौधरी चरण सिंग असतील. हे आहेत. अजून तुम्हाला कोण आठवतात का? कमेंट्स करा. चौधरी चरण सिंग असतील, बाबू जगजीवन राम असतील, यशवंतराव चव्हाण असतील. ओके. 5वं 6वं देवीलाल असतील आणि 7वं LK अडवाणी साहेब आहेत की. LK अडवाणी साहेब आहेत. चौधरी देवीलाल आणि सगळ्यात शेवटचे लालकृष्ण अडवाणी अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये. ओके. ही 7 लोक. योग्य आणि ब. जाऊया पुढे पैकी कोणत्या व्यक्तीने उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं नाही? उपमुख्यमंत्री पद भूषवलं नाही. नाशिकराव तिरपुडे, सुंदरराव सोळंके, रामराव अधिक, गोपीनाथ मुंडे साहेब, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, RR पाटील, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब. अजितदादा 6 वेळा. हे सगळे मुख्यमंत्री आहेत. कळतंय? अजून 3 लोक राहिले असतील बघा. अजून 3 लोकांमध्ये
अजून 3 लोकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा इथे देवेंद्र फडणवीस साहेब पण मी घेतलेले आहेत. ओके, एकनाथ शिंदे, सुनेत्रताई, अजून याच्यामध्ये छगन भुजबळ पण घेतलेत. ओके, ही पण लोक त्या ठिकाणी राहिली. हे लक्षात ठेवा, ही 9 लोक झाली. ओके, आणि एकनाथ शिंदे आणि सुनेत्रताई, यस, हे पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे जवळपास 11 लोक डेप्युटी सीएम या महाराष्ट्रामध्ये बनलेत. घटनेत कुठलंही पद नाही, राजकीय कारणामुळे हे पद तयार केलं जातं. शक्यतो मंत्रिमंडळातले सिनियर मंत्री हे असतात. महत्वाची खाती त्यांच्याकडे दिली जातात. संरक्षण, केंद्रात असेल तर संरक्षण, कृषी मंत्री, गृहमंत्री, वित्त मंत्री, अशी महत्वाची पदं त्यांच्याकडे असतात. सिनियर मंत्री असतात, ज्येष्ठ मंत्री असतात. पण संविधानात कुठेही उल्लेख नाही. राजकीय सोय युती आघाडीच्या काळामध्ये किती असू शकतात. उपमुख्यमंत्री, उपपंतप्रधान 1 असू शकतात, 2 असू शकतात. यांची संख्या काय अशी निश्चित नाहीये. क्लिअर होत आहे? सगळेच, सगळेच 4 नंबरचं हे सगळीच लोक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. मंत्रिमंडळासंदर्भात अचूक विधानाचा पर्याय निवडा. कलम 75 मध्ये राष्ट्रपती सही व सल्ला देण्याकरता मंत्रिमंडळाची तरतूद आहे. तर कलम 75 मध्ये आहे का रे? कलम 74 सब क्लॉज 1 मध्ये आहे. लक्षात येत आहे? 42वी घटना 1976 अन्वये राष्ट्रपतींवर मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक करण्यात आला. मित्रांनो 74 सब क्लॉज 2 मध्ये सांगितलंय, सॉरी 75 1 मध्ये सांगितलंय. काय सांगितलं 75 1 मध्ये? राष्ट्रपतींना सही व सल्ला देण्यासाठी सीएमच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. बरोबर आहे? 74 1 मध्ये. आणि त्यालाच पुढे कंटिन्यू करून काय सांगितलं बरं? दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल का नसेल हे मात्र 74 1 मध्ये मेन्शन नव्हतं. आणि म्हणून 74 1 मध्ये काय घटना दुरुस्ती झाली रे मित्रांनो, की पीएम आणि मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल. पुढे 44व्या अमेंडमेंटने एकदा सल्ला फेरविचारात पाठवण्याचा अधिकार दिला. म्हणजे सध्या पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती 42व्या घटना दृष्टीने बंधनकारक आहे. 44व्या घटना दृष्टीने मात्र एकदा त्याचा फेरविचार करण्याचा किंवा फेरविचार पाठवण्याचा अधिकार मात्र मित्रांनो राष्ट्रपतीला दिलेला आहे. ओके, 44 अमेंडमेंट 1978 राष्ट्रपती मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याचा एकदा फेरविचार करण्यास सांगू शकतात. मंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येत नाही. हे मित्रांनो 74 सब क्लॉज 2 मध्ये आहे, की त्या ठिकाणी मित्रांनो पंतप्रधान असतील, मंत्रिमंडळ असेल किंवा राष्ट्रपती असतील यांच्यातली जी काही गोपनीयता आहे ती या तरतुदी अन्वये आपल्याला दिसून येते. हे लक्षात ठेवा मित्रांनो. अ नंबर या ठिकाणी चुकलेला आहे. या ठिकाणी चुकलं, या ठिकाणी चुकलं. उत्तर 2 नंबरचा पर्याय आहे. पुढे बघा, मंत्र्यांसंदर्भात तरतुदी संदर्भात बिनचूक विधानाचा पर्याय निवडा. बघा, मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या पंतप्रधानाशिवाय 15% पेक्षा अधिक असणार आहे. पंतप्रधानाशिवाय नाही मित्रांनो, पंतप्रधानासह असं पाहिजे ना. वरील तरतूद घटनेमध्ये 91वी घटना दुरुस्ती कायदा 2003 अन्वय करण्यात आली. मित्रांनो बघा, 91वी घटना 2003 या ठिकाणी झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा राज्य मंत्रिमंडळाचा आकार या ठिकाणी निश्चित करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आकार मॅक्झिमम आकार हा लोकसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही, पीएम सहित. आणि राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर राज्यामध्ये किमान त्या ठिकाणी 12 मंत्री सीएम सहित किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% मंत्री सीएम सहित अशी राज्यामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी संख्या निश्चित केली. ओके, पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत मंत्री पद, पंतप्रधानांची मर्जी आहे का मित्रांनो? नाही. कोणाची मर्जी रे? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत त्या ठिकाणी मित्रांनो 75 सब क्लॉज 2 मध्ये त्या ठिकाणी मित्रांनो राष्ट्रपतींची त्या ठिकाणी म्हणजे मंत्री हे वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार असतात? तर वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतात. मित्रांनो 75 3 मध्ये मंत्रिमंडळाची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी दिली, सामूहिक जबाबदारी दिली, ती लोकसभेप्रती आहे. कळतंय? म्हणून मित्रांनो मंत्री हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. मंत्र्याचे वेतन व भत्ते राष्ट्रपती ठरवतात का? नाही. मंत्र्याचे वेतन व भत्ते मित्रांनो 75 6 हा क्लॉज बघा मित्रांनो, मंत्र्याचे वेतन व भत्ते संसद ठरवते. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, कळतंय? चला, क आणि ड या ठिकाणी चुकलेले आहेत.
क आणि ड चुकलेले आहेत, अ सुद्धा चुकलेले आहेत. फक्त ब चा पर्याय कुठे आहे का बघा. फक्त ब चा पर्याय हा 3 नंबर मध्ये आहे मित्रांनो. मी भारताचे सार्वभौमत्व एकात्मता उन्नत राखीन. वरील शब्द मंत्र्याच्या शब्दामध्ये कोणत्या अमेंडमेंट जोडलं? 16वी अमेंडमेंट. मित्रांनो 16वी अमेंडमेंट 19(1) ए वरती सुद्धा एक मर्यादा टाकली. कळतंय? भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता याच्या अगेन्स्ट तुम्हाला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करता येत नाही. ही मित्रांनो 19(1) ए मध्ये सुद्धा मर्यादा याच घटना दृष्टीने जोडली. तुम्हाला प्रश्नही त्या ठिकाणी विचारला. 42 तर काही मिनी कॉन्स्टिट्यूशनच आहे. आज आज जर तुम्ही बघितलं म्हणजे मेन्सला कंबाईन ग्रुप बी 2025च्या मेन्सला सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न आलाय. 43 अमेंडमेंट 44 अमेंडमेंट लक्षात ठेवा. 42 आणि 44 अमेंडमेंट तर वारंवार विचारली जाते. कळतंय? हा सगळ्या अमेंडमेंटचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे. मंत्र्यांच्या जबाबदारी संदर्भात अचूक विधानांचा पर्याय. ओके, मंत्र्याच्या जबाबदारी संदर्भात मित्रांनो बघा कलम 75 मध्ये मंत्री व मंत्रिमंडळ यांच्या जबाबदारीची तरतूद आहे. यस मित्रांनो, मी आता सांगितलं 75(2) मध्ये मंत्र्याचे आहे, 75(3) म्हणजे मंत्रिमंडळाचे आहे. 75(2) मध्ये मंत्री राष्ट्रपतीला जबाबदार असतील, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असेल. मी आता सांगितलं मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना, तर मंत्रिमंडळ संसदेला नाही तर कोणाला रे? लोकसभेला. क घालवा. भारतामध्ये मंत्री व मंत्रिमंडळाच्या संदर्भात न्यायिक जबाबदारीच्या तत्वाचा अभाव आहे. यस मित्रांनो, न्यायिक जबाबदारीचं तत्व हे ब्रिटनमध्ये फॉलो केलं जातं. मित्रांनो ब्रिटनमध्ये मंत्र्यांनी राजा राणीला जो दिलेला सल्ला आहे त्या सल्ल्यावरती सगळ्यात खाली त्या मंत्र्याची काउंटर साईन असते. कारण ब्रिटनमध्ये राजा किंवा राणी कोणतीही चूक करू शकत नाही अशी तरतूद आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मित्रांनो काउंटर साईन असल्यामुळे तिथे न्यायिक जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. पण अशा भारतामध्ये मंत्र्यांनी राष्ट्रपतीला दिलेल्या सल्ल्यावरती कुठल्याही प्रकारची काउंटर साईन नसते आणि त्याच्यामुळे भारतामध्ये न्यायिक जबाबदारीच्या तत्वाचा आपल्याला अभाव पाहायला मिळतोय. ओके, अ ब ड अ ब ड अ ब ड 2 नंबरचा पर्याय. ओके, महानिवेदन संदर्भात घटनात्मक तरतुदी स्पष्ट करणारे कलम बघा 76 मध्ये तर त्या पदाची तरतूदच आहे. ओके, कलम 88 मध्ये त्याचे सभागृहाच्या बाबतीत किंवा संसदेच्या बाबतीत त्याचे पॉवर्स आहेत. संसदे कामकाजामध्ये त्याला सहभागी होण्याच्या पॉवर्स आहेत. आणि कलम 105 संसद सदस्यांप्रमाणे सर्व विशेषाधिकार सवलती त्याला त्या ठिकाणी मित्रांनो प्राप्त आहेत. 76, 88, 105, 108 नाही, 108 जॉईंट सेटिंगचं कलम आहे. कळत आहे? अ ब क अ ब क अ ब क 3 नंबरचा पर्याय. ओके, पुढे बघूयात आपण. महानिवेदन यांच्यावर कर्तव्यपूर्ती दरम्यान संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या कार्यावर कोणत्या मर्यादा टाकण्यात आलेल्या आहेत? बघा, ते भारत सरकार विरुद्ध सल्ला किंवा विश्लेषण करू शकत नाही. 100% बरोबर आहे. कारण तुम्ही भारत सरकारचे पूर्ण वेळ नसला तरी त्यांचे मित्रांनो तुम्ही वकील आहात. भारत सरकारच्या संमतीनेच कोणत्याही कंपनी किंवा महामंडळात संचालक म्हणून कार्य करू शकता. बरोबर आहे. तुम्हाला कुठल्याही कंपनीचा संचालक बनायला विरोध नाहीये वगैरे, पण जेव्हा तुम्ही बनाल तेव्हा तुम्हाला भारत सरकारची काय लागेल मित्रांनो? संमती लागेल. हे लक्ष ठेवा. समोरचा पक्ष जर राज्य सरकार असेल तर खाजगी वकिलीस प्रतिबंध आहे. मित्रांनो महान्यायवादी हे पूर्णवेळ शासकीय सेवक नाहीत, पूर्णवेळ वकील सुद्धा नाहीयेत. त्यामुळे यांना खाजगी वकिली करायला परवानगी दिलेली आहे. फक्त अट एकच टाकली, जेव्हा तुम्ही खाजगी वकिली कराल तेव्हा प्रतिपक्ष समोरचा पक्ष हा केंद्र सरकार असता कामा नये याची तुम्ही काय घ्या? काळजी घ्या. कळतंय? कारण जेव्हा प्रतिपक्ष केंद्र सरकार असेल तेव्हा तुम्हाला केंद्र सरकारच्याच अगेन्स्ट कसं उभं राहता येईल. कारण जेव्हा तुमच्याकडे एखादा व्यक्ती केस घेऊन येईल, जेव्हा खाजगी वकिली तुम्ही करत असता तेव्हा तेव्हा जर तो व्यक्ती जर केंद्र सरकारच्या विरोधात आला तर तुम्ही केंद्र सरकारचे वकील आहात हे विसरू नका. तुम्हाला त्या व्यक्तीच्या समोर केंद्र सरकारची बाजू मांडावी लागेल. म्हणून खाजगी वकिली करत असताना प्रतिपक्ष समोरचा पक्ष हा केंद्र सरकार असता कामा नये ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सेम हे महाधिवक्त्याच्या बाबतीत लागू आहे. भारत सरकारच्या संमतीनेच फौजदारी व दिवाणी गुन्हा दोषारोप असलेल्या व्यक्तीला बचाव करू शकतात. मित्रांनो बघा, फौजदारी बाबतीमध्ये त्यांना भारत सरकारची संमती लागते, पण दिवाणी बाबतीमध्ये त्यांना भारत सरकारची संमती घ्यायची गरज नाही. त्यामुळे तर फौजदारी व दिवाणी हे वाक्यरचना या ठिकाणी चुकीची आहे. ओके, म्हणून मित्रांनो ड या ठिकाणी चुकलेला आहे. अ ब क बरोबर आहे. अ ब क 2 नंबरच्या पर्यायात सेट केलेला आहे. ओके, आता पुढे जातोय. पूर्वी कोणते अधिकार भारताच्या महान्यायवादी यांना आहेत? बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार त्यांना. येस, भारतीय संविधानाचा कलम 88 लागू होत आहे. महाधिवक्त्याच्या बाबतीमध्ये कलम 177 आहे. ते ज्या समितीमध्ये किंवा सभागृहामध्ये सहभागी असतील तेच मतदान त्यांना मतदान कुठेच करता येत नाही. कुठेच करता येत नाही.
ते ज्या समितीचे सदस्य आहेत तिथे सहभागी होऊ शकतात, बोलू शकतात, भाषण करू शकतात, पण त्यांना मतदान कोठेच करता येणार नाही, कारण ते कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसतात मित्रांनो. ते संसद सदस्याप्रमाणे काही विशेष अधिकार व संरक्षण प्राप्तीचा अधिकार आहे, काही नाही मित्रांनो, सर्वच मिळतं, सर्वच मिळतं. हे कलम 105 मध्ये तर ऑलरेडीच आपण बघितलेलं आहे. भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावण्याचा अधिकार, हो, सगळ्या न्यायालयांमध्ये सुनावणी करण्याचा अधिकार आहे, ऐकून घेण्याचा अधिकार आहे, ऐकवण्याचा अधिकार आहे, भारत सरकारची तिथे जाऊन बाजू मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्या पावर तुम्हाला आहे, टेन्शन घेऊ नका. फक्त ब आणि क या ठिकाणी चुकलेला आहे, हे लक्षात ठेवा. अ आणि ड 2 नंबरच्या पर्यायामध्ये इथं दिसतोय. पुढे जाऊया आपण. भारताचे महान्यायवादी यांच्याशी संबंधित अचूक विधानांचा पर्याय निवडा. कलम 76 अन्वये महान्यायवादी पदाची तरतूद आहे, बरोबर आहे. पदच्युत करण्याची कारण व प्रक्रियाविषयी घटना कोणतंही भाष्य करत नाही, कारण मित्रांनो महान्यायवादी असतील हे राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करतात. जोपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी आहे तोपर्यंतच ते पदावरती राहतात. त्याच्यामुळे त्यांना पदावरून दूर केल्याची कारणे प्रक्रिया घटनेत अजिबात नाही. त्यांच्या बाबतीत एक संकेतही पाळला जातो. जेव्हा मित्रांनो त्या ठिकाणी सरकार बदलतं तेव्हा यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण यांची नियुक्ती संबंधित सरकारच्या सल्ल्याने झालेली असते. त्यामुळे सरकार बदललं तर यांनी राजीनामा देणं अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे महान्यायवादी राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. मित्रांनो महान्यायवादी राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात, पण कॅग राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करत नाहीत. कॅगला पदाची सुरक्षा आहे, कॅगला पदावरून दूर करण्यासाठी संविधानात एक निश्चित प्रक्रिया आहे, त्यामुळे त्यांना पदाची सुरक्षा आहे, त्यामुळे ते राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करत नाहीत. फक्त महान्यायवादी हेच राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात, म्हणून क चुकीचं आहे. अ आणि ब मित्रांनो बरोबर आहे. अ आणि ब 1 नंबरच्या पर्यायात आहे, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे जातोय. राज्याच्या महाधिवक्ते संदर्भात चूक किंवा चुकीच्या विधानांचा पर्याय निवडा. घटनेच्या कलम 100 मित्रांनो 65 मध्ये त्याची तरतूद आहे. मित्रांनो बरोबर आहे. ते देशाचे सर्वोच्च कायदाधिकारी असतात. देशाचे का रे? राज्याचे सर्वोच्च कायदाधिकारी असतात. चालत चालत फ्लो फ्लो मध्ये चुकून जाऊ शकतं. नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. 100% मित्रांनो त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपालाला आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्याची अर्हता प्राप्त असणारी व्यक्ती त्या ठिकाणी राज्याचा महाधिवक्ता म्हणून नेमली जाऊ शकते. मित्रांनो महान्यायवादी असतील, महाधिवक्ता असतील यांच्या पात्रता संविधानात नमूद आहेत. महान्यायवादी हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यास पात्र असणारा व्यक्ती असावा. महाधिवक्ता हा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्यास पात्र असणारा व्यक्ती असावा. आता सांगा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या पात्रता काय आहेत? मित्रांनो भारताचा नागरिक असावा, 5 वर्ष न्यायाधीश किंवा 10 वर्ष वकिली आणि निष्णात कायदे पंडित. मित्रांनो हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या पात्रता सांगा, भारताचा नागरिक, 10 वर्ष वकिली किंवा 10 वर्ष न्यायाधीश. हे 2च पात्रता हायकोर्टासाठी आहेत, 3 पात्रता सुप्रीम कोर्टासाठी आहेत. सुप्रीम कोर्टाच्या पात्रता ज्याच्याकडे आहेत तो महान्यायवादी बनू शकतो. हायकोर्टाच्या पात्रता ज्याच्यापाशी आहेत तो राज्याचा महाधिवक्ता बनू शकतो. हे त्या ठिकाणी काय करा, लक्षात ठेवण्याचा मित्रांनो प्रयत्न करा. 2 नंबरच्या पर्यायासोबत आपण जातोय. ओके, ब चुकलेला आहे. अ, क आणि ड. 31 महाधिवक्ता पदाबद्दल बिनचूक विधानांचा पर्याय निवडा. बघा पदाचा कालावधी घटनेने 5 वर्ष इतका निश्चित केलेला आहे. मित्रांनो मला सांगा पदाचा कालावधी 5 वर्ष निश्चित आहे का? नाही. मित्रांनो महाधिवक्ता हे राज्यपालांच्या मर्जीने पद धारण करतात, त्यामुळे त्यांचा कार्यकाळ संविधानाने कुठेही निश्चित केलेला नाही. त्यांना घटनेने पदाची सुरक्षा प्रदान केलेली आहे. मित्रांनो पदाची सुरक्षा कोणाला असते? जी लोक राष्ट्रपतीच्या मर्जीनं, राज्यपालाच्या मर्जीने पद धारण करतात त्यांना पदाची सुरक्षा नसते. ज्यांना पदावरून दूर करायची प्रक्रिया घटनेत नमूद असते त्यांना पदाची सुरक्षा असते. यांना पदावर दूर करायची कारणे प्रक्रिया घटनेत नमूद नसल्यामुळं यांना पदाची सुरक्षा नाहीये. त्यांना पदावरून दूर करायची पद्धत आधार घटनेत नमूद नाही, म्हणजेच त्यांना पदाची सुरक्षा नाही. महाधिवक्त्यांचा पगार व ते राज्यपाल ठरवत असतात, हेही 100% मित्रांनो बरोबर आहे. वरची 2 वाक्य चुकलेले आहेत, खालची 2 वाक्य बरोबर आहेत, म्हणून आपण क आणि ड बरोबर या विधानासोबत जातोय. 3 नंबरचा पर्याय तुमचं उत्तर आहे. जाऊया पुढं. 11:15 जवळपास झालेले आहेत. मित्रांनो पुढे बघा, महाधिवक्ता यांच्या अधिकाराबद्दल अचूक विधानांचा पर्याय निवडा. त्यांना देशाच्या सर्व न्यायालयांमध्ये सुनावणी करण्याचा अधिकार आहे. मित्रांनो बघा त्यांना देशाच्या सर्व न्यायालयांमध्ये, देशाच्या कार्य, देश हे कार्यक्षेत्र महाधिवक्त्यांचं आहे, महान्यायवाद्यांचं आहे. महाधिवक्त्याचं कार्यक्षेत्र हे राज्य आहे, त्याचं राज्य, त्याच्या राज्यातली सगळी न्यायालय. यस की नो? त्यामुळे अचुकला. त्यांना सदस्य असलेल्या विधिमंडळाच्या समितीमध्ये बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. 100% आम्ही नाकारच नाही. भारतीय संविधानाच्या क्रम 177 अन्वये त्यांना विधानसभा असतील, विधान परिषद असेल, ते ज्या समितीचे सदस्य आहेत तेथे कामकाजात भाग घेण्याचा, बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. आम्ही नाकारतच नाही.
त्यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा तसेच तिथे मतदानाचा अधिकार नाही. मी तुम्हाला आता सांगितलंय ते राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेतील, बोलतील, भाषण करतील, मतदान कुठेच करणार नाहीत. त्यांना विधिमंडळ सदस्यांप्रमाणे सर्व विषय अधिकार व संरक्षण प्राप्त आहे. 100% बरोबर आहे. भारतीय संविधान कलम 194 इथं काम करत आहे. चुकलंय काय काय बघा रे. क चुकला, क चुकला, ब आणि ड बरोबर, ब आणि ड बरोबर. 2 नंबरच्या पर्यायात ब आणि ड आहे. मित्रांनो 33 महाधिवक्ता यांच्या संदर्भात तरतुदी घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहेत बघा. 165 आहे का? आहे. 194 आहे का? 177 आहे का? आहे. 165 का रे? संविधानिक तरतूद 165 मध्ये आहे. 194 विशेषाधिकार संरक्षण राज्य विधिमंडळाच्या सदस्यांप्रमाणे आहे. 177 कामकाजात भाग घेण्याचा अधिकार, कामकाजात भाग घेणं कुणाच्या? राज्य विधी मंडळाच्या. कळतंय? ऑल ऑफ दी अभव, ऑल ऑफ दी अभव, ऑल ऑफ दी अभव. 34 राज्याचे महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? आयोगाचा कॉपी पेस्ट केलेला प्रश्न आहे. ओके, राज्याचे राज्यपाल. पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. मित्रांनो महान्यायवादी यांना मदत करण्यासाठी सॉलिसिटर जनरल व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ही 2 पदे निर्माण करण्यात आलेली. 100% मित्रांनो देशाचे 1 नंबरचे सर्वोच्च कायदा अधिकारी महान्यायवादी असतात. महान्यायवादी असतात. 2 नंबरचे कायदा अधिकारी सॉलिसिटर जनरल असतात आणि 3 नंबरचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल असतात. हे लक्षात ठेवा. ही पद महान्यायवाद्यांना मदत करण्यासाठी मित्रांनो तयार करण्यात आलेले आहेत. यांना स्वतंत्र असं मित्रांनो कुठलंही कार्य नाही, पण ते त्या ठिकाणी महान्यायवाद्याच्या बाजूनं तिथं कार्य करू शकतात. ही बिगर घटनात्मक पद आहेत मित्रांनो. 100% बरोबर आहे. यांची कुठेही घटनेत तरतूद वगैरे नाही. यांची अपॉइंटमेंट गव्हर्नमेंट करतं, राष्ट्रपती सुद्धा नाहीत. सरकारची एक मंत्रिमंडळ कमिटी असते मित्रांनो, ती या लोकांची अपॉइंटमेंट करत असते. राष्ट्रपती त्यांची अपॉइंटमेंट करतात का? तर हे वाक्य चुकीचं असेल. चुकीचंच विधान विचारलंय तर 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो या ठिकाणी पुढे करंटचे प्रश्न चालू झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे करंटचा व्हिडिओ जो आहे तर करंटचा व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी स्वतंत्रपणे देईल. मागच्या आणि ह्या टेस्टच्या करंटचा व्हिडिओ राहिलाय. ओके, पण मित्रांनो पॉलिटीचे ऑलमोस्ट 5च्या 5 टॉपिकचे एकदम फाडू डिस्कशन आपलं झालेलं आहे. ओके, सगळं व्यवस्थित पद्धतीने डिस्कशन झालंय. मला सांगा कोणाला काही अडचण आहे का? जर कोणाला या ठिकाणी अडचण असेल कमेंट्स करा. पटपट पटपट कोणाला काही कमेंट्स असेल वगैरे करा. जवळपास 1 तासापर्यंत हे डिस्कशन झालेलं आहे. ओके, सांगा कोणाला काय अडचणी वगैरे असतील तर सांगा. जवळपास 1 तासाचं डिस्कशन झालंय. याच्या अगोदरचे डिस्कशन व्यवस्थित बघून घ्या. सगळ्या टेस्ट सिरीजचं जे काही व्हिडिओ आहेत ते ऍपवरती व्यवस्थित पद्धतीने आहेत. आता मित्रांनो ऍपवरती 1 डे बॅच येते. 1 डे बॅच व्यवस्थित पद्धतीने करा. रिव्हिजन बॅचेस व्यवस्थित पद्धतीने करा. ऍपवरल्या बऱ्याचशा मोफत ऍक्टिव्हिटी उद्यापासून अजून चालू होणार आहेत, त्या व्यवस्थित पद्धतीने करा. ओके, तुमच्या सक्सेस साठी समाधान कोकाटे कटिबद्ध आहे. ओके, भेटूयात मित्रांनो पुढच्या 6 नंबरच्या टेस्ट मध्ये. ओके, लवकरच भेटूयात. चलो बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या. शुभरात्री.